दुःख, आयुष्य, वास्तव अंधारून आलं होतं. दिवसभराच्या कामानं दमलेला भीमा घर जवळ करत होता. कोमट गरम पाणी हातातोंडावर घेऊन कप म्हशीवर चहा प्याला. चिमुकलं रामूने त्याला भाकरी कोरड्या होईपर्यंत खेळवावं असा विचार करत तो झपाझप चालत होता. दुरूनच त्याला घराभोवती माणसाची गर्दी दिसत होती. बायांचा ओरडण्याचा रडण्याचा आवाज येत होता. भीमाच्या काळजात धस्स झाली. पायाचा वेग आणखीनच वाढला. भीमा घराच्या दिशेनं पळत सुटला. चोची वाचणाऱ्या पिलांसाठी चारा घेऊन रानातून भिरभिरणाऱ्या पाखरांना घरट्याजवळ जाताच ते उद्ध्वस्त झालेलं पाहावं असं समोरचं दृश्य पाहून भीमाची अवस्था झाली. 4 वर्षापूर्वी भीमा आपलं जन्मगाव सोडून बायको व 3-3.5 वर्षाच्या नीता त्याच्या गावी तिच्या सांगण्यावरून आला होता. तिथल्या एका जमीनदाराकडे जो सालगडी म्हणून काम करत होता. आपल्या आयुष्यात त्यानं अनेक चढ उतार पाहिले होते. दारूपायी बापाला आलेलं मरण, बापाच्या मरणाचा धसका घेऊन माया अंथरुणात पडली आणि तीही तशीच त्याच्या मागं निघून गेली. अशा परिस्थितीत आत्यानंच त्याचं लग्न केलं व आपल्या गावात आणून त्याला काम मिळवून दिलं होतं. राहतं गाव त्याला सोडलं, पण वडिलोपार्जित असलेलं कर्ज चुकतं न झाल्यामुळे देणेकऱ्यांनी त्याची पाठ सोडली नव्हती. जमल तसं भीमा प्रत्येकाचं देणं हळूहळू चुकतं करत होतो. मालक पैसे वेळेवर देत नाही, पण मागपुढं करून देतच होता. फार चांगलं नाही, पण बऱ्यापैकी चाललं होतं. गरिबीमुळे शिक्षण घेतलेल्या भीमाला शिक्षणाविषयी तळतळ होती. अक्षर ओळखीपुरतं शिक्षण त्यानं कसं तरी पदरात पाडून घेतलं होतं. ते घेऊन तो हुशार झाला नव्हता, पण शिक्षणाविषयीचं महत्त्व समजण्यात शहाणपण आलं होतं. म्हणून मुलगी असूनही त्यानं नीताला शाळेत घातलं. रंगराव देशमुख भीमाचा जमीन मालक. भीमाला राहण्यासाठी त्यानं गावानजीक तुरळक वस्ती असलेला जुना गोठा राहायला दिला होता. पूर्वीच्या गोठ्याचं आता घर झालं होतं. मालकाची शेती गावानजीक तशी गावापासून दूर अशी विभागलेली होती. भीमा त्यात राबत होता. पूर्वीचं देणं, बायको पोरं असा सगळा व्याप सांभाळत आपला गाडा हाकत होता. गरिबीचं आयुष्य जगत होता आणि मालकाच्या भरोश्यावर देणेकऱ्यांना दिलेला शब्द. संवेदनशील भीमाचं मन चिंतेनं उभं राहत होतं. कल्पनेनं काहीतरी साकारत होतं. अधूनमधून मालक येत होता. बाकी असलेल्या कामाचा पाडा वाचवत होता, पण सालगड्याच्या मिळकतीविषयी बोलण्याचं टाळत होता. हे सर्व भीमाच्या सहनशक्ती पलीकडे जाऊनही युद्धाताखाली जीव दाबून शांत राहत होता. वड्यातल्या कुंडामधलं पाणी दिवसेंदिवस कमी झाल्यानं त्यातल्या माशांना रागात पूर्ण ताकदीने शिसूर मारावा आणि बाहेर पडून अधिकच वेदनेनं तडफडावं जगण्यासाठी. त्याच आशेनं आज न उद्या परिस्थिती बदलेल या आशेनं भीमा गप्पच होता. नीता व राम भीमाची 2 मुलं. राम तानूला तर नीता 2 वर्षापासून शाळेत जात होती. तानूला रामाला सांभाळत होती. कवळ्या वयात परिस्थिती ओळखून आईला शेतात घरात होईल तशी रडत पडत मदत करत होती. शाळेचे जुने कपडे फाटल्यामुळं द्वारकानं गावातल्या दुकानातून तिला कपडे आणले होते. बाजारात काळ उठलेली ठिकठिकाणी फाटलेली थैली ती दप्तर म्हणून वापरत होती. म्हणून भीमानं तिला शनिवारी आठवडे बाजारातून दप्तर आणलं होतं. आदल्या दिवशी नवा ड्रेस व नंतर दप्तर मिळाल्यामुळे तिला आनंद झाला होता. शाळेत जाऊन वर्गातल्या सोबतीनं दप्तर कधी दाखवावं असं तिला झालं होतं. चिमुकली गीता फारच उत्साहित झाली होती. जुन्या दप्तरातील कोपरा फुटलेली पाटी, रंगीबेरंगी लेखणी, वरवरची पानं अर्धवट फाटलेली पुस्तकं, मधल्या सुट्टीत खेळण्यासाठी जमा केलेलं खडं, कागदापासून बनवलेलं बटवं, त्यातील चिंचोकं, कधीतरी मिळालेलं आटाणं, अगदी जीव लावून सांभाळून ठेवलेलं हे सर्व काढून तिनं नवीन दप्तरात ठेवलं. ती पाटीवर लटकवून घराभोवती मोठ्या रुबाबात 2 फेरफटकं मारलं. त्या बालमनात आनंदाचं फवार उडालं. पुन्हा ती दप्तरातील पुस्तकं काढून जागा बदलून ठेवत. रात्री आईने द्या हातात ठेवून म्हटल्यावर तिने ते घरातील लाकडी देळीला लटकवून ठेवलं. आनंदानं भारवलेली नीता विचार करत झोपी गेली. त्या रात्री तिला अधूनमधून जाग आली तेव्हा ती तशीच पडल्या दप्तराकडे बघत व पुन्हा झोपी जाई. दुसऱ्या दिवशी रविवार, शाळेला सुट्टी होती. नीता आईसोबत उठली, तिला कामात मदत केली. त्या चिमुकल्या हातानं तिनं कपडे धुतले. आदल्या दिवशी घातलेला शाळेचा नवा कोरा घनीविषयी धुतला. अंगणाबाहेरील गवतावरतीने तो सुकाय टाकला. वारंवार दप्तराला पाहून स्पर्श करून उद्या ती पाटी घेऊन शाळेत जात असल्याची जणू ती कल्पनाच करत होती.
पहाटेचं न्यारी करून दुपारी भाकरी पालवात बांधून घेऊन भीमा दूरवरच्या शेतात निघून गेला. द्वारका नीता व रामला घेऊन नजीकच्या वावरात गेली. खुरपणीच्या कामामध्ये नीता चिमुकल्या हातानं आईला होईल तशी मदत करत होती. दिवस डोक्यावर आला होता. पावसाळ्याचे दिवस असूनही उन्हाचं दाब चटकं लागत होतं. जिकडे तिकडे माणसं दिसत होती. पिकं डवरताना, फवारणी करताना, गायडोर वळताना, फवारणीच्या पंपांचा, गुरांचा दिलेला आरोळीचा मंद झुळूक वाऱ्याचा आवाजाने शिवार संगीतमय झालं होतं. द्वारका नीताला म्हणाले की जा पातेलं भरून पाणी आण, भाकरी खावा, भूक लागली न. हो म्हणत नीताने रिकामं झालेलं पातेलं उचललं आणि पाणी आणण्यासाठी धाव घेतली. नवीन कपड्यांच्या दप्तरांचा आनंद सोबतीला होता. फक्त उद्याचा दिवस याचा होता. हरणाच्या कळपातील नुकतंच उड्या मारत मारत पळू लागलेल्या पिल्लाप्रमाणे नीता पळत होती. दम लागला की मध्येच थांबत होती, परत परत पळत होती. पायात चप्पल कधी आलीच नव्हती. त्या कवड्या चिमुकल्या पायांना अनवाणी राहायची सवयच होती. अचानक नीताच्या तोंडून "आई गो" असा वेदनामय आवाज निघाला. ती खाली थांबली, बसली. तळपाय बघितला. पायात नेहमीप्रमाणे काटा मोडला असा म्हणून तिनं निरखून पाहिलं, पण काहीच दिसलं नाही. विहिरीवर असलेला गणाकाकाने तिला पातेलं भरून दिली. डोक्यावर घेऊन ती माघारी निघाली. आता मात्र पायात आग, वेदना होत होत्या. तशीच ती आईजवळ पोचली. तिनं आईला सांगितलं काटा टोचला असेल म्हणून. आईनंही निरखली, पण काही दिसलंच नाही. नीता रडत होती. डोळ्यासमोर अंधार येत होता. मळमळत होती, कारण कालाने डाव साधला होता. त्या चिमुरडेल्या बांधावरील गावतात सर्पदंश झाला होता. कामाच्या व्यापात असलेल्या आईला ते कळलंच नव्हतं. तुझं बाप आल्यावर पाहू, जमलं तर दवाखान्यात जाऊ असं म्हणत तिनं शेजारील झाडाखाली नीताला झोपवलं. मांडीवर झोपलेला रामला झोक्यात टाकून ती कामाला लागली. नीता बेशुद्ध होऊन पडली होती. तान्हुल्या बाळानं दुधाची उलटी करावी तसा तिच्या तोंडातून फेस आला होता. संध्याकाळ होत आली तरी नीता उठली नव्हती. झोक्यातला राम रडायला लागला. द्वारकाने त्याला झोक्यातून काढून कडेवर घेतली. नीताला 2-4 आवाज दिले. "नीते, नीते." नीता गतप्राण होऊन पडली होती. दुपारी संगीतमय असलेलं शिवार ढगाळलं होतं. वारा लगाम नसलेल्या वाड्यासारखा मध्येच उधळ पाहत होता. द्वारकाने टाहू फोडला होता. शेजारील माणसं धावत आली होती. सर्व घडलेले कळाल्यावर किसनाजीनं टाचेवरील भागा ओतून छोटं वरण पाहून साप चावल्याचं लक्षात आणून दिलं होतं. निष्पाम देह उचलून घरासमोरील अंगणातील बाजूवर आणून ठेवला होता. रडारड चालली होती. बायका द्वारकाला सांभाळत होत्या. चिमुकला रामला काहीच कळत नव्हतं. निपचित पडलेल्या ताईकडं पाहत तोही रडत होता. विचाराचं वादळ डोक्यात घोंघावणारं भीमा दारात येताच त्यानं नीताला छातीशी कवटाळलं. पोलादासारखा राखड गडी त्या आकाशातल्या ढगांचा गडगडाट व्हावा तसा अंबरटा फोडला. "नीता, माझे पिल्लू." फक्त एवढेच शब्द त्याच्या तोंडून बाहेर पडत होते आणि तो कष्टकरी बाप धाय मुकलून रडत होता. इतक्याच्या वयात आपल्या आईबापाच्या कष्टाची जाणीव असलेली त्या निरागस मुलीच्या आयुष्याला सुरुवात होण्यापूर्वी तिचं आयुष्य सफल होतं. वाऱ्याच्या झोतावर डुलू पाहणाऱ्या रोपट्याचा शेंडाच फोडावा तसा काळाने नीता उघाला घातला होता. लेखणीसाठी, बागडण्यासाठी, कधी फाटलेला धागा शिवून घेण्यासाठी रडणारी निशा शांत पडली होती. इतरांना रडवत होती. कुंटीला टांगलेलं दप्तर, धुवून वाळू घातलेला ड्रेस यांच्याशी तिचं आता काही एक देणं घेणं नव्हतं. फाटक्या नशिबाच्या पावसासाठी मागं ठेवून गेली